नमस्कार, मी सर्पमित्र आशिक नेतांबे. माझ्या आशिक नेतांबे सर्पमित्र आढळले यूट्यूब चॅनलला सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहो. तर आज आपण आलेलो होतो नेरला या गावामध्ये नाईट हार्पिंग करिता, म्हणजे रात्रीची जंगल भ्रमंती. आणि त्या ठिकाणी आम्हाला हा गवत्या जातीचा साप मिळालेला आहे. याला इंग्लिशमध्ये ग्रासनेक म्हणतात आणि जीवशास्त्रानुसार मायक्रोबिस्टम प्लम्बिक कलर हा याचा जीवशास्त्राचं नाव आहे. तर हा जो साप आहे हा बिनचर आणि निशाचर साप आहे. आणि याचा मुख्यतः म्हणजे हा ज्यावेळेस रागात येतो त्यावेळेस हा खालून आपला पूर्ण भाग हा चपटा करतो आणि तोंड फाडून अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की असे हे जे रेअर साप आहेत हे आपल्याला फिरल्यानंतरच निसर्गाच्या सानिध्यात हे मिळत असतात. तर माझी सर्वांना विनंती आहे की जर आपण कधी रात्री बेरात्री कुठं फिरत असाल आणि असे जर साप तुम्हाला मिळाले तर कृपया अशा सापांवरून गाडी नेऊ नका. त्या सापांना जाऊ द्या, कारण प्रत्येक माणसाला जसा जगण्याचा अधिकार आहे तसं सापांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. म्हणजे आपल्या या निसर्गामध्ये सर्व असणारे जीव या सर्वांनाच जगण्याचा अधिकार आहे. म्हणून मित्रांनो विनंती आहे, कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास कृपया कॉल करा सर्पमित्रांना आणि साप वाचवण्याकरता मदत करा. आता ह्या सापाची एक विशेषता म्हणजे हा जो साप आहे आपलं बेडूक जे असतात त्यांच्यामधली एक प्रजाती आहे ज्याला टोळ म्हणतात आणि आपल्या गावठी भाषेत मेंढकी, ह्यांनाच हा खात असतो. आता हा आपल्या भक्ष्याकरिता निघालेला होता आणि आम्हाला इथं मंदिराच्या जवळ, जसं आपण नेरलाच्या महादेवाला जातो त्याच बाजूला आपल्याला हा मिळालेला आहे. आणि मित्रांनो विनंती सर्वांना की कुणीही साप मारू नका. तर ज्यांनी अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक किंवा शेअर केलं नसतील किंवा सबस्क्राईब केलं नसतील त्यांना सर्वांना विनंती की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्पमित्र परिवार सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. जय लंकेश.